रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष निधीतून बांधण्यात आलेल्या रत्नागिरी मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. या आधुनिक बसस्थानकात प्रवाशांसाठी सुखसोयी, कर्मचाऱ्यांसाठी वातानुकूलित विश्रांती कक्ष आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या विक्रीसाठीही गाळे राखीव ठेवण्यात येणार आहेत. डॉ. सामंत यांनी बसस्थानकाला आपले घर संबोधत स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन महामंडळाला 500 कोटी आणि रत्नागिरीसाठी 50 कोटींचा निधी मिळाल्याचे सामंत यांनी सांगितले. गोगावले यांनी उदय सामंत यांना विकासरत्न संबोधत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले, तर कदम यांनी बसस्थानकाला राज्यातील रोल मॉडेल संबोधले. बस क्रमांक MH12 BT 1453 गणपतीपुळे रत्नागिरी निवळी अकादमी मार्गे गणपतीपुळे बस फलाट क्रमांक 4 वर उभी आहे. चला प्रवाशांनी लक्ष द्या. रत्नागिरी बस स्थानकाची देखणी इमारत आता सेवेसाठी सज्ज झाली आहे. सर्व सोयींनी युक्त असे हे बस स्थानक आहे. 3000 चौरस मीटर क्षेत्रात या वास्तूची अत्यंत देखण्या पद्धतीनं उभारणी केली आहे. 2018 मध्ये पहिले भूमिपूजन होऊन काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम तब्बल 5 वर्षे रखडले. मात्र डॉ. सामंत यांना उद्योग खाते मिळताच त्यांनी MIDC आणि महाराष्ट्र राज्य परिवहन यांच्यात एक सामंजस्य करार करून या बस स्थानकाला भरघोस निधी दिला. निधी मिळताच अवघ्या 11 महिन्यात रत्नागिरी बस स्थानकाची ही देखणी इमारत उभी राहिली. याच देखण्या इमारतीचं रूप आपण या व्हिडिओमध्ये पाहताय. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.